जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आलात चाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच रोज नवीन नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना कोर्टाचा दणका, थेट दुहेरी जन्मठेपेची शिक्षा. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात 4 वर्षांपूर्वी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार घटना घडली होती. आता शिवाजीनगर सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 4 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राज्यासह देशभरातील अनेक ठिकाणी खून मारहाणीच्या घटनेने घडत आहेत. तसेच काही ठिकाणी अत्याचार घटना समोर आल्या आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात 4 वर्षांपूर्वी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार घटना घडली होती. या प्रकरणात गेल्या 4 वर्षांपासून कोर्टात सुनावणी सुरू होती. अशातच आता शिवाजीनगर सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 4 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पिंपरी चिंचवडमध्ये 4 वर्षांपूर्वी एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला अखेर न्यायालयाने जबरदस्त चाप दिला आहे. 2021मध्ये तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून नंतर वारंवार सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाने पुणे हादरलं होतं. ही घटना समोर येताच देहू रोड पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली होती. अटकेनंतर आरोपीवर अनुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होतं. शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील पाटील यांनी प्रभावी बाजू मांडली होती. वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवलं होतं. या सामूहिक अत्याचार प्रकरणातील नोमान उर्फ अरबाज जावेद खान, सुलतान उर्फ सलीम सय्यद, रियाज उर्फ मन्नन जावेद खान आणि सोहेल फिरजादे या 4ही आरोपींना न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महिलांवर अत्याचार करून धमक्याच्या जोरावर त्याच आयुष्य नरक बनवण्यासाठी हा निकाल म्हणजे थेट इशाराच आहे. कायद्याचा फास उशिरा का होईना पण अशा नराधमांच्या गळ्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता अनेकांनी या निकालाचे स्वागत केले आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर अशा बातम्या रोज येथेच पाहायला भेटतील. तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.